नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या तासाला आपण स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे दिसणारे प्रदेश याच्यामध्ये आपण मोसमी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश याची माहिती आपण मागच्या तासाला पाहिली होती. आज आपण पश्चिम युरोपीय प्रदेश या प्रदेशाची माहिती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पश्चिम युरोपीय प्रदेश. आता हा पश्चिम युरोपीय प्रदेश जे आहे त्याचं स्थान कुठं आहे नेमकं, तर आपण जर इथे विचार केला तर विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 45 अंश ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिमेस आहे. जर इथं आपण पाहिलं तर विषुववृत्ताचा हा जो भाग आहे ह्या विषुववृत्ताच्या उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये हा प्रदेश पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 45 अंश ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात बघा. याच्यामध्ये चिली आहे, त्यानंतर हा चिली प्रदेश आहे, हे आयर्लंड आहे, हा डेन्मार्क आहे आणि हा नॉर्वे आहे. हे प्रदेश याच्यामध्ये प्रामुख्याने असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या प्रदेशामध्ये पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये जर हवामानाचा विचार केला तर उन्हाळ्यातील तापमान 20 अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यातील तापमान 5 अंश सेल्सिअस इतकं असतं. म्हणजे हिवाळ्यामध्ये जर 5 अंश सेल्सिअस तापमान असेल इथं तर पूर्णपणे बर्फाने आच्छादलेली जमीन, झाडावरती पूर्ण बर्फ पडलेला आहे किंवा पूर्णपणे बर्फानं झाडं झाकून गेलेत असं इथं आपल्याला चित्र पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. येथील हवामान सौम्य असते, की पश्चिम युरोपीय प्रदेशातील हवामान सौम्य असते. त्याचप्रमाणे इथं वर्षभर हिरवेगार गवत आढळते. झाडे मात्र हिवाळ्यात आपली पाने गाळून टाकतात. मग त्याच्यामध्ये सूचीपूर्ण वृक्ष आणि कमी उंचीचे गवत अशा पद्धतीचे आढळतात. त्यानंतर इथं जे वनस्पती आहेत मग त्याच्यामध्ये ओक वृक्ष येतो, त्यानंतर बीच आहे, त्यानंतर मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर या पद्धतीचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इथं जर व्यवसायाचा विचार केला तर पाळीव प्राणी जे आहेत मोठ्या संख्येने इथं आपल्याला पाहायला मिळतात. कारण गवताळ प्रदेश असल्यामुळं इथं पाळीव प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मोठी संख्या इथं की लोक काय करतात की गवताळ प्रदेश असल्यामुळं पशुपालनाचा व्यवसाय इथं मोठ्या प्रमाणावरती चालतो. त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांचा विचार केला तर इथं आपल्याला हसवले पाहायला मिळतात, त्यानंतर लांडगे पाहायला मिळतात, नंतर कोल्हे पाहायला मिळतात. हे वन्यजीव इथं सुद्धा आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात. या प्रदेशातील लोकांचा जर विचार केला तर हे लोक अतिशय उत्साही आणि उद्योगी लोक असतात. तसेच ते दर्यावादी म्हणजे समुद्र सफर करणारे सुद्धा आहेत, असे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आणि या प्रदेशामधील लोक जे आहेत द्वितीय आणि तृतीयक व्यवसाय याच्यामध्ये ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात किंवा वाढत असतात. म्हणजे हे स्थानिक परिस्थितीमुळे वेगवेगळे असलेले प्रदेश आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला एक विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसणारे प्रदेश ते आपल्याला पाहायचे आहेत. की आत्तापर्यंत आपण जे नैसर्गिक प्रदेश जे आहेत त्यांची माहिती तर आपण पाहिलेली ते 6 प्रदेश आणि त्यानंतर स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे दिसणारे प्रदेश म्हणजे हे 3 प्रदेश. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे बाकीचे प्रदेश पाहायचे आहेत की एक विशिष्ट खंडीय स्थानामुळं त्यांच्यात एक वेगळे दिसून येतात हे प्रदेश. मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये हा चिनी प्रदेश आहे, नंतर सेंट लॉरेन्स हे प्रदेश आहेत. या प्रदेशांचा विचार किंवा याची आपण माहिती आपण पाहणार आहोत.
आता आपल्याला इथं तुमच्या जर पुस्तकामध्ये आपण जर पाहिलं तर एक नकाशा आहे. नकाशावरचे प्रश्न आपल्याला इथं दिलेले आहेत जगाचा नकाशा देऊन, की भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात. तर आपण जर भारताचा विचार केला तर तिथं आधी आपल्याला नकाशाची सूची पाहणं गरजेचं आहे, की सूचीच्या मध्ये जे कलर दिले त्या रंगाद्वारे आपण तिथं सांगू शकतो. आता आपल्या भारताचा जर विचार केला तर भारत हा मोसमी हवामानाचा प्रदेश म्हणून प्रामुख्याने आपल्याकडे आपण ओळखतो त्याला. तर आता आपल्या भारताचा विचार केला तर हा हिरवा भाग दिसतो तो मोसमी प्रदेशाचा आहे. हा थोडासा फिकट कलर आहे तो उष्ण वाळवंटी प्रदेश आहे. आणि हा जो करड्या रंगाचा दिसतो तो पर्वतीय प्रदेश आहे. म्हणजे आपल्या भारताचा विचार केला तर पर्वतीय प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश आणि मोसमी प्रदेश आपल्याकडे पाहायला मिळतात इथं असं आपण सांगू शकतो. त्यानंतर उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो? जर आपण इथं पाहिलं तर जास्त भूभाग जर पाहिलं आफ्रिका खंडाचा जर विचार केला तर या आफ्रिका खंडामध्ये हा उष्ण वाळवंटी भाग जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे? जर आपण सगळ्या खंडाचा जर निरीक्षण बारकाईने केलं तर आपण जर अगदी सूचीमधल्या कलरचा जर विचार केला तर आपल्याला आशिया खंडामध्ये ही जी रंगाची विविधता आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. म्हणजे आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जी विविधता म्हणतो आपण ती आशिया खंडात आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे एक प्रश्न पुढे विचारला की उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण कोणते? जर आपण विचार केला की विषुववृत्ताच्या वरचा भाग उत्तर आणि खालचा भाग दक्षिण आहे. जर आपण उत्तर भागाचा इथून जर विचार केला जर आपण पाहिलं तर इथं भूभाग जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे बरोबर, आणि सागराने व्यापलेला भाग कमी आहे. भूभागाचा जास्त भाग आहे आणि सागराचा जो भाग आहे तो कमी आहे. आणि जर आपण दक्षिण भागाचा विचार केला तर दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला लक्षात येईल की पाण्याने व्यापलेला भाग जास्त आहे इथं, आणि खंडाचा भाग आहे किंवा भूभाग आहे तो थोडासा कमी आहे. की त्यामुळं काय की उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण आपण तिथं सांगू शकतो. त्यानंतर पुढे आहे जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे? तर आपण जगाच्या संदर्भात जर विचार केला तर तैगा प्रदेश हा जो या पट्ट्यामध्ये व्यापलेला आहे या तैगा प्रदेशाचा जास्त क्षेत्र ह्या जगाने व्यापलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती आणखी कोठे आढळते? जर आपण विचार केला इथं जे शेवटवरची टोक आहे ह्या भागामध्ये हे पांढरा भाग आहे तो अंटार्क्टिक, ह्याच्यासारखी परिस्थिती जो दक्षिणेकडला आर्क्टिक भाग आहे इथं आर्क्टिक ह्या भागावरती आपल्याला ही परिस्थिती सारखी असलेली पाहायला मिळते. या भागामध्ये बर्फाच्छादित की बर्फाने व्यापलेला हा प्रदेश आहे की तिथे तुम्हाला जमीन पाहायला मिळतच नाही, पूर्णपणे बर्फाळ प्रदेश आहे. त्यानंतर मूळ रेखावृत्त ज्या भागावरून जाते त्या भागात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? आता मूळ रेखावृत्त म्हणजे कुठलं? ग्रीनचं रेखावृत्त इथे तुम्हाला दिसेल 0° रेखावृत्त. मग ते कोणकोणत्या नैसर्गिक भूभागातून जातं? जर इथं आपण आकृतीचा जर विचार केला तर इथं बघा तुम्ही पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश आहे, उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश सामाना आहे, विषुववृत्तीय प्रदेश आहे, भूमध्य प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, समशीतोष्ण गवताळ प्रदेश त्याला आपण स्टेप्स म्हणतो, नंतर तैगा प्रदेश आहे, टुंड्रा प्रदेश आहे आणि सदा बर्फाळ प्रदेश आहे. हे नैसर्गिक प्रदेश इथं आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण ह्या ह्या माहितीशिवाय नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. की आपण जर पृथ्वीचा दृष्टीने विचार केला की विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे, आता विषुववृत्तापासून हा ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या प्रदेशाकडे आपण जात गेलो तर जसं जसं आपण
ह्या विषुववृत्ताकडून उत्तरेकडे जाऊ किंवा दक्षिणेकडे जाऊ तर जैवविविधता आपण जी म्हणतो त्याच्यामध्ये बदल किंवा ती उत्तरातर जसं तुम्ही उत्तरेकडे जाल, जसं तुम्ही दक्षिणेकडे जाल तशी ती शेती कमी कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं साधन संपत्तीच्या उपलब्धतेमध्ये मर्यादा येतात आणि त्यामुळं मानवी व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होतो की साधन संपत्तीच्या उपलब्धतेवर मर्यादा आल्यामुळं तिथल्या व्यवसायसुद्धा फारच मर्यादा येतात. आता मग साधन संपत्ती म्हणजे काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर साधन संपत्ती म्हणजे काय, तर साधन संपत्ती म्हणजे मानवाने आपले जीवन सुकर व सुखकर बनवण्यासाठी वापरलेली नैसर्गिक संसाधने होय. म्हणजे माणसानं आपलं जीवन एक सुकर आणि सुखदायी बनवण्यासाठी जे आपण निसर्गातील संसाधने वापरतो, साधन संपत्तीची साधने वापरतो ती म्हणजे नैसर्गिक संसाधने होय. म्हणजे साधन संपत्ती म्हणजे निसर्गात अस्तित्वात असलेले सर्व घटक जे मानवी जीवनात वापरले जातात. मग पाणी असेल, हवा असेल, झाडे असतील, बाकीच्या सगळ्या पाणी असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गात असलेले हे घटक. म्हणजे थोडक्यात काय साधन संपत्ती म्हणजे आता तुमचा सूर्यप्रकाश आहे, पाणी आहे, हवा आहे, बरेच घटक जे आहेत. मग अशा साधन संपत्तीचा मानवी व्यवसायावरती परिणाम होत असतो. म्हणजे तिथं जशी साधन संपत्ती उपलब्ध आहे त्यानुसार आता ते आपण उदाहरण जर घेतलं, आता हा पशुपालनाचा व्यवसाय जर आपण लक्षात घेतला तर ज्या भागामध्ये गवताळ प्रदेश आहे जास्त की जिथं शेतीपेक्षा गवताळ प्रदेशामध्ये मग पशुपालनाचा व्यवसाय जास्त मोठ्या प्रमाणावरती केला जातो किंवा मासेमारी व्यवसाय, किनारपट्टीचा विचार केला आपण तर किनारपट्टी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय हा केला जातो. इथं आपण उदाहरण सांगू शकतो. आता मान्सून प्रदेशाचा जर आपण इथं विचार केला, मान्सून प्रदेश, तर याच्यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे की तिथली लोक जे आहेत त्यांची उपजीविका शेतीवरती अवलंबून असते. म्हणजे तिथले लोक शेती या व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय सुद्धा केले जातात. पशुपालन, शेळ्या पाळणे आहे किंवा गाई वगैरे पाळणे अशा पद्धतीचं पशुपालन केलं जातं. आता विषुववृत्ताचा जर प्रदेश आपण विचार केला तर विषुववृत्ताच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथं काय होतं की विषुववृत्त प्रदेशामध्ये सदाहरित वने आणि उंच वृक्ष आहेत. मग अशा प्रदेशामध्ये काय केलं जातं, वन उत्पादनावर आधारित व्यवसाय केले जातात. की विषुववृत्त प्रदेशामध्ये की सदाहरित वने असतात, फार उंच वृक्ष असतात की त्यामुळे इथं काय केलं जातं की वनावर आधारित व्यवसाय केले जातात. की मग इथं मोठे मोठे वृक्ष असतात की तिथं मग लाकूड तोड सारखे व्यवसाय असतात. अशा पद्धतीचे व्यवसाय तिथं केले जातात. मग आता याच्यामध्ये कोणकोणते येतात तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर लाकूड कटाई येतो, त्यानंतर वनातील डिंक गोळा करणे, त्यानंतर वनामधील मध गोळा करणे, त्यानंतर रबर गोळा करणे आणि लाख गोळा करणे अशा पद्धतीचे व्यवसाय इथं केले जातात. तर रबराचं बघा की रबराची झाडं असतात जंगलामध्ये आणि असं एक थोडीशी खाच पडली जाते तिथं आणि जेणेकरून त्या झाडाच्या बुंद्यातला जो चीक आहे बाहेर पडणारा पांढरा एक तो काही असा पाण्यासारखा पडत नसतो, थेंब 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 किंवा थोडंसं पडत असतो. त्याच्या खाली अशा प्रकारची एक बादली किंवा एक असं भांडं लावलं जातं की एक ठराविक काळानंतर म्हणजे एक थोडंसं 1-2 दिवसानंतर हे पूर्णपणे चिकानं भांडं भरल्यानंतर ही लोक तिथं घेऊन जातात. म्हणजे अशा पद्धतीचे व्यवसाय की जे वनावरती व्यवसाय आहेत ते आपण इथं केले जातात इथं आपण सांगू शकतो. आता जर आपण तैगा प्रदेशाचा विचार केला की तैगा प्रदेश जो पाहिला तर आपण इथं आपल्या लक्षात येईल की तैगा प्रदेश ह्या जगाच्या नकाशामध्ये ह्या भागामध्ये पसरलेला आहे. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती या प्रदेशाचं प्रमाण आहे आणि या प्रदेशामध्ये काय की मऊ लाकूड असणाऱ्या वनस्पती आढळतात की अतिशय मऊ असणारे की त्यामुळे काय होतं की तर लाकूड तोडसारखा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालतो. आता दुसरं म्हणजे टुंड्रा प्रदेशाचा जर विचार केला, टुंड्रा प्रदेश जो आहे की आता आपला उत्तर कॅनडा असेल, ग्रीनलँड आहे, उत्तर युरोप आहे, हा उत्तर आशियाचा भाग आहे. या टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार आणि मासेमारी करावी लागते.
कारण तिथली नैसर्गिक रचना तशी आहे की त्यामुळं साधन संपत्ती सुद्धा तिथे तशाच पद्धतीची उपलब्ध आहे. त्यामुळं त्या प्रदेशात फक्त शिकार करणे प्राण्यांची आणि मासेमारी करूनच त्यांना स्वतःची उपजीविका करावी लागते. आणि गवताळ प्रदेशामध्ये अलीकडे पशुपालनाबरोबर मोठ्या प्रमाणावरती शेतीसुद्धा केली जाऊ लागलेली आहे. आता जे गवताळ प्रदेश आहेत आपण इथं पाहतो उत्तर अमेरिकेतला, इथं आपण नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल की उत्तर अमेरिकेमध्ये हा जो गवताळ प्रदेश आहे प्रेरी म्हणतो आपण त्याला. दक्षिण अमेरिकेतला हा पंपास प्रदेश आहे किंवा युरोपमधला ह्या स्टेप्स प्रदेश आहे आणि दक्षिण आफ्रिकेतला फेल्ड आहे आणि ऑस्ट्रेलियामधला डाऊन्स आहे. हे जे गवताळ प्रदेश आहेत या गवताळ प्रदेशामध्ये अलीकडे ही पशुपालन तर करतातच, त्याबरोबर शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्ती यामध्ये खूप फरक असतो. आपण जर विचार केला की ह्या बर्फाच्या जी जमीन आहे, हे वाळवंटी भाग आहे, याच्यावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे साधन संपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरती अवलंबून असतो. म्हणजे तिथल्या साधन संपत्तीचा वापर त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. तसेच त्याप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण याचाही तिथल्या लोकजीवनावरती प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. की ज्याप्रमाणे मानव आपलं जीवन जगत असताना नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतो, त्याचप्रमाणे इतर प्राणीसुद्धा या साधन संपत्तीवर अवलंबून असतात. की इतर प्राणीसुद्धा ह्या साधन संपत्तीवर अवलंबून असतात आणि याचा आपण विचारायला करायला पाहिजे. मग कोणकोणत्या आहेत ही नैसर्गिक साधन संपत्ती आपण इथं पाहू शकता आकृतीमध्ये आपण की खनिज असतात वेगवेगळी जमीन उपलब्ध असलेली, मृदा आहे, माती, जमीन आहे, नंतर हवा आहे, पाणी आहे, हे वेगवेगळे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ही सगळी नैसर्गिक साधन संपत्ती आहे असं आपण म्हणूया. आणि या मानवाने या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत असताना स्वतःबरोबर इतर आपल्या सजीवांचा सुद्धा विचार केला पाहिजे. ते साधन संपत्ती जपून आपण वापरली पाहिजे, कारण ही इतरही सजीवसृष्टीचा त्याच्यावरती हक्क आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. आता आपण जर जगाचा विचार केला तर या जगाच्या प्रदेशामध्ये थोडासा एक प्रश्न राहिलेला आहे, तो आपण पुढच्या तासाला घेऊया आणि आज इथंच थांबूया. धन्यवाद.